नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षेत होते ती म्हणजे शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी। जसं की विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला महायुती सरकारने वचन दिलं होतं की सरसकट कर्जमाफी आम्ही करणार आहोत, परंतु आता मात्र कुठल्याही प्रकारची कर्जमाफी होत नाहीये। आणि यासाठी तुम्हाला जर तुमचं 2 लाखांचं कर्ज माफ करायचं असेल आणि पुढील वर्षासाठी तुम्हाला जर पुन्हा 2 लाखांचं कर्ज घ्यावयाचं असेल, तर आपले जे काही आता सध्या आंदोलन उभं राहत आहे, म्हणजे शेतकरी कर्जमाफीवरती खूप आंदोलने झाली, परंतु सरकारने ती हाणून पाडलेली आहेत। याचं कारण एवढंच आहे की शेतकरी बांधव एक होत नाहीये, कारण ज्यावेळेस आंदोलन उभं राहतं त्यावेळेस तुटपुंजे शेतकरी बांधव त्यामध्ये सामील होतात आणि यामुळे सरकारला ते आंदोलन हाणून पाडण्यासाठी जास्त काही कष्ट घ्यावे लागत नाही। परंतु त्याच ठिकाणी जर आपण सर्व शेतकरी बांधव एकत्र आलो, एकजूट झालो, जास्त मोठ्या संख्येने जर एकजूट आलो, तर ते आंदोलन हे कधीही मॅनेज होणार नाही आणि शेतकरी बांधवांना त्यांचा हक्क मात्र नक्कीच मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत। तर मित्रांनो, आता सोशल मीडियावरती आपले ज्ञानेश्वर खरात भाऊ जे आहे, तर त्यांच्या नेतृत्वाखाली आणि बच्चूभाऊ कडू असतील, त्यामध्ये अनेक शेतकरी संघटना आहेत, अनेक शेतकरी नेते आहेत, तर यांच्याकडनं एक आंदोलन उभं राहत आहे। तर त्या आंदोलनामध्ये नागपूरवरून म्हणजे सर्व शेतकरी बांधव सहभागी होत आहे आणि त्यांचं एकच ध्येय आहे की म्हणजे शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळवून देणे। आणि हे जे आंदोलन असणार आहे, तर हे आंदोलन जे काही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बंगल्यावरती जवळपास म्हणजे कमीत कमी 1 लाख शेतकरी बांधव त्यांच्या बंगल्यावरती जाऊन बसणार आहेत आणि शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडणार आहेत। परंतु मित्रांनो, हे तेव्हाच शक्य होईल ज्यावेळेस आपला सर्व शेतकरी बांधव एकजूट होईल, सर्व शेतकरी बांधव त्यांना प्रतिसाद दे। आणि त्यांनी म्हणजे या अगोदरसुद्धा बच्चूभाऊ कडू असतील, रविकांत तुपकर साहेब असतील, यांनी अनेक शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी अनेक प्रयत्न केले, परंतु यामध्ये कुठेतरी शेतकरी बांधव कमी पडला असंच मला वाटते। कारण ज्या ठिकाणी शेतकरी बांधव 10,000 उपस्थित होता, त्या ठिकाणी जर शेतकरी बांधव 1 लाखाने उपस्थित असता, तर सरकारसुद्धा आपल्यापुढे मान झुकायला तयार होईल। परंतु शेतकरी बांधवांचं एक चुकतं की शेतकरी बांधव कधीही एकजूट होत नाही, स्वतःसाठी उभा राहत नाही, स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो। या उलट जर आपण दुसरे वर्ग पाहिले म्हणजे नोकरदार असतील, शिक्षक असतील, कुठलेही असू द्यावं, साध्या अंगणवाडी सेविका जर आहेत त्यासुद्धा जर आपण पाहिल्या, तर त्यांनी जर आंदोलन पुकारलं तर त्यांच्या सर्व अंगणवाडी सेविका एकत्र येतात आणि त्या ठिकाणी त्यांची पगारवाढ होते, कुठलाही त्यांचा प्रश्न असो तो प्रश्न मार्गी लागतो। परंतु शेतकरी बांधवांचे प्रश्न मार्गी लागत नाही, त्यामध्ये हमीभाव असेल, कर्जमाफी असेल, आणि याचं एकच मुख्य कारण आहे ते म्हणजे शेतकरी बांधव स्वतः एकत्र येत नाही, शेतकरी बांधव स्वतः दुसऱ्या शेतकरी बांधवासोबत उभा राहत नाही आणि शेतकरी बांधवांची एकजूट आपल्याला पाहायला भेटत नाही आणि याचाच फायदा मात्र ही सरकार घेत आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर तुमची कर्जमाफी करून घ्यायची असेल, तुम्हाला जर तुमच्या पिकांना हमीभाव भेटावायचा असेल आणि तुम्हाला जर तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला पाहिजे असेल, तर सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र यायला हवं, एकजूट व्हायला हवं। आणि असं जर झालं नाही तर हे सरकार शेतकऱ्यांचा कुठेही विचार करणार नाही। त्यामुळे मित्रांनो, आता जे ज्ञानेश्वर खरात भाऊ आपले जे आंदोलन उभं करत आहे, त्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हायचं आहे आणि आपली कर्जमाफी होण्यासाठी प्रयत्न करायचे आहे। कारण मित्रांनो, जर आपण छोट्या बाळाचा जरी विचार केला, तर जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत त्याची आईसुद्धा त्याला दूध पाजत नाही आणि त्याचमुळे अभी नाही तो कभी नाही। जर आज तुम्ही जर उभे राहिले नाहीत आणि आज जर तुम्ही एकत्रित आले नाही, आज जर तुम्ही संघटित झाले नाही, तर शेतकरी बांधवांचा कुठेतरी शेतकरी बांधवांना मागे टाकलं जाईल, शेतकरी बांधवांचा विचार कुठेतरी कमी केला जाईल। आणि आज जर तुम्ही संघटित झाले, आज जर तुम्ही 1 लाख काय 10 लाखाने जर उपस्थित राहिलात, म्हणजे 1 लाख संख्या ही कमीत कमी आहे, परंतु ज्या ठिकाणी 1 लाखाचा आपण जे काही बच्चूभाऊ कडू असतील किंवा जे शेतकरी नेते यामध्ये सहभागी होणार आहेत, यांनी जर 1 लाखाचं टार्गेट धरलेलं असेल, तर त्याच्या दुप्पट संख्येने आपण तेथे उपस्थित राहिलो पाहिजे। सर्व शेतकरी बांधवांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे। आपण यूट्यूबवरती ज्यावेळेस कर्जमाफीचे व्हिडिओ टाकतो त्यावेळेस कमेंटमध्ये भरपूर कमेंट्स येतात की कर्जमाफी झाली पाहिजे, या सरकारने कर्जमाफी केली पाहिजे, परंतु जोपर्यंत शेतकरी बांधव रस्त्यावर उतरणार नाही, जोपर्यंत शेतकरी बांधव एकजूट करणार नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला जाणार नाही। त्यामुळे मित्रांनो, एकच विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र यावं, सर्व शेतकरी बांधवांनी एकजूट दाखवावी। आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे आणि आपण जर आपल्या हक्कासाठी लढलो तरच आपल्याला न्याय मिळेल आणि आपली कर्जमाफी होऊ शकते। त्यामुळे मित्रांनो, शेवटची लढाई आहे,
यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी या नेत्यांना साथ द्यायची आहे. जे काही शेतकरी नेते आपल्यासाठी उभे राहत आहे, आंदोलन करत आहे, त्या आंदोलनामध्ये आपल्याला फक्त सहभागी व्हायचं आहे आणि आपली शेतकऱ्यांची एकजूट दाखवून द्यायची आहे. तर आशा आहे की हे जे आंदोलन उभं राहणार आहे ते आंदोलनामध्ये सर्व शेतकरी बांधव एकजुटीने उभा राहील, एकजुटीने साथ देईल आणि शेतकऱ्यांची एकी या सरकारला दाखवून देईल आणि आपली कर्जमाफी घेऊनच राहील. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.